हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस सिद्धी रावले आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आज मी एकदा असं मम्मीला हे केलं आहे, मॅन्युप्युलेट केलं आहे बेसिकली. तर आज आम्ही चाललो आहे पुण्याला. तर माझी एक ताई राहते पुण्याला, तिच्याकडे बेसिकली आम्ही कधीपासून प्लॅन करत होतो की सगळ्यांनी मिळून जाऊया. तर त्या सगळ्यांचा प्लॅन होता की आपण ट्रेनने जाऊया. पण मी माझ्या मम्मीला असं थोडंसं मॅन्युप्युलेट केलं आहे आणि मस्का मारून मारून शेवटी तिला तयार केलं आहे की आम्ही दोघी मिळून बाईकने जाऊया. तर खूप मस्का लावल्यानंतर, तिने खूप रिझन्स दिल्यानंतर, सगळं केल्यानंतर फायनली आम्ही दोघी जाणार आहे पुण्याला बाईकने. मम्मी पहिल्यांदा एवढ्या लाँग रूटसाठी बाईकवर बसणार आहे. नॉर्मली इथे मुंबईमध्ये एवढं फिरतो तर कधी काय प्रॉब्लेम होत नाही, बट 4 तासाचा जर्नी असणार. 4-4.5 तास दाखवत आहे मॅप्सवर. सो तेवढं लाँग डिस्टन्स ती अजूनपर्यंत कधी बसली नाही माझ्या वाटी. तर यावेळेस फर्स्ट टाईम असणार की ती एवढं लाँग डिस्टन्स बसणार आहे. ह्याच्याने आपल्याला अंदाज येईल की आपली मम्मी किती वेळ बाईकवर बसू शकते, जेणेकरून आपण असे प्लॅन्स बनवू शकतो जिथे आपण मम्मीला घेऊन जाऊ शकतो. तर म्हणून आजचा असा प्लॅन आहे आमचा की आम्ही आता वाजले किती आहे, 4:15 वाजले आहेत. आम्ही 4 वाजता निघणार होतो काहीच, पण 4:15 वाजले तरी माझी आईस रेडी नाही आहे अजून. तर 4:30पर्यंत अंदाजे जर निघालो इथून तर रात्री मस्तपैकी दगडूशेठ गणपतीच्या पाया पडायला जायचं आणि त्याच्यानंतर पुढे ताईकडे जायचं, असा प्लॅन आत्तापर्यंतचा. रस्त्यात मम्मीची पाठ दुखणार, पाय दुखणार की काय होणार ते रस्त्यात आपल्याला कळेलच. किती माझी मम्मी एन्थुसियास्टिकली बसून असणार आहे बाईकवर हे रस्त्यात आपल्याला कळेल. तर आम्ही आता निघू इथून 10-15 मिनटात. असे जातानाचे असे तुम्हाला थोडेसे क्लिप्स दाखवते आणि मग निघू आपल्या जर्नीसाठी. ठीक आहे, बाय बाय. टाकीला कशाला लावतोस? बॅग पुढे पकडते तू स्क्रॅच, आणि असं पण स्क्रॅचेस येतात भरपूर टाकी म्हणून येते. काहीच कुछ भी मतलब चिकटपट्टी चिपकवली. चिकटपट्टी आहे ते पिंपल्स आहे ना, चिकटपट्टी आम्ही आता निघालोय पुण्याला जायला. मेरी मम्मी, आम्ही दोघं निघालोय. बाईक पर्यंत फुल रेडी आहे. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आत्ता निघालोय घरातून. मम्मी आणि माझ्यामध्ये खूप भली मोठी बॅग ठेवली आम्ही. ॲक्च्युअलमध्ये ना ते दुसरा जुगाड केला पाहिजे आता बॅगसाठी. बॅगचं थोडंसं आमचं गंडलंय, कारण की आमची खूप मोठी बॅग आहे, कारण की त्याच्यामध्ये दोघांचं सामान आहे. आणि मम्मी एवढं पाठीवर घेऊन बसणं म्हणजे टास्कच आहे ते. आता तिने पायावर ठेवली आहे म्हणजे दोघांच्या मधी. ती थोडंसं पुढे शिफ्ट झाली आहे आणि तिने थोडं पायावर ठेवलंय त्याला. तसं त्या बॅगमध्ये वजन नाही, फक्त एवढंच आहे की ती बॅग खूप मोठी आहे.
तर तिला ऍडजस्ट करायला थोडीशी जागा लागते. बाकी त्याच्यामध्ये असं वेट काय नाही आहे. इथून चालवायचं ना मेट्रोच्या खालून, म्हणजे मलाच आता भीती वाटायला लागली. काय भरोसा कधी काय पडायचा. मम्मी तुला नक्की वजन नाही होतं ना? पाय दुखत असेल, पाठ दुखत असेल तर सांग, मग थांबू आपण. तसं ना मम्मीला घेऊन चालली आता थोडं हळूहळू जायचंय आणि थोडं काळजी घेऊन जायचंय. कारण की आपल्याला सवय लॉंग रूट मारायची, मम्मीला सवय पण नाही आणि मी फर्स्ट टाइम घेऊन चालली तर थोडं हळूहळूच घेऊन जाणार. जास्त घाई गडबड नाही करणार. मला माहिती आहे 1-2 तास तर आरामात बसू शकते ती. तशी तिला फिरायची भरपूर चुल आहे, तर ती 1-2 तास आरामात बसेल, काय टेन्शन नाही. त्याच्यानंतर आय डोंट नो की ती कशी कम्फर्टेबल फील करेल नाही करेल, दॅट आय डोंट. फायनल डेस्टिनेशन भाई. अशा गाड्या बघून ना त्याच्यामध्ये अशी सळ्या वेळा असतात, पाईप दिवस माझी फाटते. मला असं वाटतं की माझ्यासोबतच चुकीच्या गोष्टी होणार आहेत. त्या सगळ्या गोष्टीवर माझ्याकडे पडल्या तर जर तरच्या खूप गोष्टी असतात गाईस, ज्या मला वाटतं माझ्यासोबतच होतील. असा रिकामा रस्ता भेटला पाहिजे बस, अजून काय नाही पाहिजे लाईफ मध्ये. रिकामा रस्ता भेटला ना 60-70 स्पीड मध्ये मम्मी आणि मी तो रस्ता काढू शकतो. मी अशा स्पीड वरती, अशा रोड वरती आरामात किती वेळ चालवू शकते. मज्जा. फर्स्ट टोल ऑफ द डे, एक्स्ट्रा वाईड व्हेकल्स. म्हणून आम्ही इथून चाललोय गाईस. एक्स्ट्रा वाईडच आपली हत्ती. भाई साहेब येऊन ठोकलाय मित्रा. अरे रे रे, पूर्ण स्कूटीची वाट लागली त्याच्या. पूर्ण फुटली होती स्कूटी त्याची, बिचारा. अरे दादा, काय बघतोय तू असा? जर तुला मी दिसलीच नाही तर. आज मला मम्मी पकडून नाही बसली, पण जेव्हापासून मी गाईचा व्हिडिओ टाकलाय ना की गाईस तुम्हाला जर मसाला हवा असेल तर माझ्या मम्मीला घेऊन जा, हे ते, तेव्हापासून मम्मी आहे ना पकडून नाही बसत आता. आय थिंक माय मॉम इज ब्रोकन नाव. तिने विचार केला माझ्याबद्दल व्हिडिओ टाकते. नाव आय विल नॉट कीप हँड ओनली. आणि तुझी बॅग खूप बाहेर आली आहे का? हा. आणि टुडे इज वन ऑफ द सेम डे जेव्हा मी म्हणजे बघा जसं मी खूप आहे ना खूप विचार करायची की मला आयशीला घेऊन आहे ना बाईकवरून इकडे तिकडे फिरणार, हे करणार ते करणार. पण नंतर एका पॉईंट नंतर असं वाटलं की कदाचित हे अनरिअलिस्टिक आहे स्वप्न खूप. कारण की माझ्या मम्मीचं एज आता जास्त आहे आणि तेवढं लॉंग डिस्टन्स ती ट्रॅव्हल करू शकेल नाही करू शकेल असं. पण ठीक आहे, जसं आजचं हे प्लॅन, असं छोटं छोटं प्लॅन्स करून आय कॅन टेक अ समवेअर.
आता मम्मीला घेऊन जाणं बाईकवर, ते पण पुण्याला, हे असं ड्रीम कम ट्रू वाला मोमेंटच आहे. हे बघ गॅस पाहिजे का मम्मी, पाहिजे का गॅस? गाईस, कोणाला LPG हवं असेल तर मम्मी बोलते काही गॅसचा तुटवडा होणार नाही, सगळ्यांना भेटणार. गाईस बघा घेऊन चालले आहेत ते. हा, आपल्याला टेन्शन नाही, पाईपलाईन आहे. दादाला खूप खुशी होते माझा कॅमेरा बघून, सगळ्यांना दाखवतो पण आणि स्वतःवर मस्त हसतोय. सॉरी गाईस, ते बोलतायत गॅस कपात आहे. ही दुसरी गाडी आहे बघा सिलेंडरची. कसलं कपात भाई, कपात विपात काही नाही, उगाच पॅनिक बुकिंग करून ठेवलं लोकांनी आणि कपात केलाय त्याला कपात. बरोबर, सगळीकडे सगळ्याचा पुरवठा आहे. उगाच घाई गडबड करून पॅनिक करून काय होणार आहे का? ट्रेन चालली आहे बसून. दादा खाली पडले, अरे देवा. आज काय चाललंय काय खरं नाही वाटत. स्कूटीवाले धोक्यात आहे. दोन ऍक्सिडेंट आतापर्यंत बघितले ते. आता ऍक्सिडेंट म्हणजे थोडंफार पडलं. मग तर भाई तो स्कूटीवाल्याचा पुढचं जे पार्ट असतं ना, ते पूर्ण अर्ध झालेलं काही. हा तरी असं जागच्या जागी पडलाय फक्त. दादा मला जाऊ दे प्लीज, दादा मला पुढे जाऊ दे, जाऊ दे ना व. मधला पॅच भेटलाय रिकामा, दादा मला लवकर जाऊ दे. हेलो दादा, ये सब नहीं खाने का, मैं आपको मेरे चैनल पे ये कर रही हूँ और आप ये सब खा रहे हो यार. व्हाट इज दिस बिहेवियर? हाँ, वी डोंट सपोर्ट ऑल दिस तंबाखू उंबाखू. जिथे दोन्ही साईडला असं मस्त झाड आहेत. आणि लास्ट टाइम माझ्या साऊंडचा इश्यू झालेला म्हणून मी हा ब्लॉग टाकू शकली नव्हती. तिथे केवढी सुंदर वाटतं म्हणजे बाईक, हा रोड बघा आहे, सुंदर दिसतोय. कालं लास्ट टाइम फुल केलेलं ना, तर अर्धी टाकी आहे. मम्मीला पेट्रोलचं टेन्शन आहे. मला आठवत येते ना, लास्ट टाइम मी आलेली तेव्हा मला एक स्कूटीवाला ऑलमोस्ट ठोकणार होता काही इथे याच त्याच्यामध्ये थोडीशा गल्लीत. आईस सेकंड टोल फॉर द डे. मध्ये एक टोल लागलेला पण तो एक्झिस्ट नव्हता करत, सो मी त्याला काउंट नाही केला. दिस इज द सेकंड टोल. रस्ता बघा गाईस, कसला सुंदर रस्ता आहे भाई. अशा रस्त्यावर कोणाला गाडी चालवायला नाही आवडणार तुम्ही सांगा. एवढा सुंदर रस्ता भेटला ना, बस. थोडं मम्मीच्या हातातलं लगेज कमी असतं ना, अजून छान वाटलं असतं. हाय मम्मी, काय दुखत नाही ना? पाय बी दुखत नाही ना? थोड्या थोड्या वेळाने मी असं चेक करते मम्मीवर की पाय दुखत नाही ना, पाठ दुखत नाही ना, हात दुखत नाही ना.
रस्ता बघा guys. सुंदर, एकदम भारी. जिंकलोय आपण रस्त्याच्या बाबतीत. रस्ता एकदमच सुंदर आहे. आहा, कसला सुंदर रस्ता, माझा फेवरेट आहे भाई. म्हणजे लोणावळा जाणं वर्थ इट आहे, नो डाऊट. खूप घाई आहे दादांना. थँक्यू. असं जेव्हा अप्रिशिएट करतात ना लोक, तेव्हा चांगलं वाटतं. मज्जा येते ऍक्च्युअल मध्ये. मम्मी आणि माझं नेहमीच टकरा असतं. आम्ही कुठे पण जातो, जेव्हा खायची दुकानं असतात तेव्हा आम्हाला भूक लागलेली नसते किंवा आम्हाला थांबायचं नसतं. जेव्हा आम्हाला थांबायचं असतं तेव्हा खायची दुकानच नसतात. एव्हरी टाइम कसं आम्ही याच गोष्टीवर स्ट्रगल करत असतो. हा, जरा थांबूया 5 मिनिटं. तुझी बॅग पुढे घेते मी. उतर ना. तुझ्या हातातली बॅग पुढे करते हळू, आणि माझी बॅग पाठी पकड. हा, काय नाही, मला बसायला व्यवस्थित होईल. ती पुढे टाकीवर राहील पूर्ण प्रॉपर. पकड. आणि तुला पकडून राहायला नको. हा, मला प्रॉब्लेम होतो. हो, मी बॅग पुढे घेऊन बसते थोडा वेळ. कम्फर्टेबल वाटलं तर ठीक, नाही तुला देते पाठी. बस. मला कम्फर्टेबल नव्हतं, बस. मी पुढे घेऊन बसते. जर अनकम्फर्टेबल वाटलं ना तर नंतर हे करू. थोडेसे चेंजेस केले सेटअप मध्ये, कारण की मम्मी ही मोठी बॅग पकडून बसली होती कधी पाठी. तर ना ती कम्फर्टेबल वाटत होती मला, ना मी कम्फर्टेबल बसू शकत होती. हा विचार केला की असं जाऊया, आणि हे जास्त ऍक्च्युअली बेटर पडतं. माकड. मम्मीला डायरेक्ट ते कृष्णा हॉटेलला घेऊन जाते, तिथूनच जाऊ शक्यतो आम्ही. तिला मी लॅपटॉप बॅग पकडायला दिली. फायनली लोणावळा. मगनलाल चिक्की दिसली. काय सांगतो तर लोणावळा पोचलो आहे. हा, आता कसं मम्मी आणि मी जरा जवळून बसलोय, मी अशी बोलू शकते. अशी आमच्या दोघांमध्ये एक भिंत उभी असते एवढी मोठी. कसं बोलणार आम्ही एकमेकांशी. हा,
तेल पण भरलं पाहिजे आमचं चालवणार. फायनली रामकृष्ण थांबलंय. व्यवस्थित बसून तरी खायला भेटेल. नाही राहू दे, कोण नाही आणणार त्या डब्याला. हो दादा, बाहेरच होते ना, फॅनच्या खाली बस. ही बॅग बघा, हत्तीच्या हत्ती रट्ट्यासाठी मम्मी एवढा वेळ घेऊन बसली होती. कसं जमेल तिला एवढा फार वेळ. मस्तपैकी आता इथे नाश्ता करतो. कधीपासून भूक लागली आहे. फ्राईड चिली आहे. आता आपण मेदू वडा आणि बटाटा वडा खाऊया. कधीपासून नाश्ता शोधत होतो. आत्ता जाऊन फायनली लोणावळ्याला पोचल्यावरती आम्हाला नाश्ता भेटलाय. काय बोलते? लोणावळ्याचा वडापाव खायचा होता. काय मोठी काय नाही, हिला फक्त खायचं होतं. खोटं बोलते काहीच तुम्हाला, हिला फक्त खायचं होतं. तर आम्ही जरा खाऊन घेतो. सगळं इथे पसारा आहे आमचा. खाऊन झाल्यावर भेटतो तुम्हाला. बाय बाय. हॅलो, पोचलोय आता फायनल आरती चालली आहे त्यांची. ऐकलाय आवाज मम्मी आणि फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. पाठीमागे मंदिर आहे. समोरच आहे. काय करते दादा? मी एवढं जॅकेट घातलंय आणि दादा मला विचारतोय, ओ बोला रिक्षा. मला जॅकेट म्हणून का फायदा काय दादा? जर मी तुझ्या रिक्षाने जाणार असेल तर हेल्मेट घेऊन का फिरते? वॉट इज दिस बिहेवियर? हा, आम्ही आता वॉटरमेलन ज्यूस पितोय. किती तहान लागते मला. असं बरं वाटतं. येस, भैया म्हणून तो माणूस एवढं बघतो मी हेल्मेट जॅकेट वगैरे घातले, मला म्हणतो बोला ऑटो. मी हे जॅकेट हेल्मेट टाइमपास म्हणून घेऊन आले, बोला ऑटो. असं जॅकेट वगैरे घालून बघितलं ना लोकांनी, तर लोकांना खूप एक्साइटमेंट असते. कोणती बाईक घेऊन आली, काय केलं, कशी कुठून आली. आता आम्हाला मंदिरात 2-3 जणांची भेटलेली विचारत होते आम्हाला, कशावरून आलात, कुठून आलात, मग कोणती बाईक चालवतात. तर काय काय त्यांचं डिस्कशन झालेलं. इज्जत आहे मार्केटमध्ये. ना पोलीसवाले पण विचारत होते. मार्केटमध्ये इज्जत आहे, एवढी पण हे नाही. भेटतो आम्ही. अगं मी काय बोलते, तू काय बोलते? आम्ही 3 दिवसासाठी आलो. शुक्रवार काढून ना झोपायला आले तुम्ही. ते कपडे घालणार, झोपायचे एवढे कपडे, व्हरायटी. मी मला काय करते तुझ्या बॅग सोबत? नाही लागत आहे ते, सोड. दे सरक पाटी पाहिजे.
आत्ता आम्ही इथून निघालो आणि मस्त आता जातो सुब्रताईकडे. ते लोक पण आय थिंक 10 o'clock अराउंड पोचणार आहे स्टेशनला. आणि तिथून अर्धा पाऊण तास म्हणजे त्यांचं घर एवढ्या डिस्टन्सवर आहे ते लोक. नंतर आम्ही आय थिंक 15 मिनिट्स अगोदर पोहोचू त्यांच्या. आमचा असा प्लॅन आहे सध्या की आपण जाऊन बिल्डिंग खालीच टाइमपास करणार आहोत, मग त्यांच्यासोबतच जाऊ वर. असा आमचा प्लॅन तर आहे. बघू. खूप भरला आता, कारण की आम्ही तिथे मेदूवडा खाल्ला. मी भरपूर पाणी प्यायली. त्यानंतर आत्ता परत वॉटरमेलन ज्यूस प्यायली. मम्मीने तर थोडंसंच प्यायली, बाकी सगळं मलाच प्यावं लागला. आणि ह्यांचा प्लॅन होता रात्री जेवायचा यायचा पोचल्यावर. मला तर वाटत नाही मला काही जेवण जाईल. मगरपट्टा सिटी. लिहिलंय. ते बघ कुमार प्रोसेसर. आम्ही पोहोचलो इथे. तर आम्हाला माहित नाही दीदीच्या घराला पार्किंग म्हणजे दीदीची पार्किंग आहे की नाही ते. आणि मला वाटत पण नाही की असेल. छास पिऊ झालंय. एवढं खाल्लं. पी आली तरी सुद्धा इथे खातो. बाकीचे मेंबर आमचे आलेत. व्हॉट यार, व्हेरी लेट. असं तुम्ही गेस्टला पहिले थांबवून ठेवता तुम्ही यार. व्हॉट इज दिस? आम्ही वेलकम करायला तेव्हा इथे उभे बसलोय. हे आली रे आमच्यावर ट्रेनने. चल आता येऊन गळा भेट कर. आता येऊन भेट. हो मग हे आमचे बाकीचे मेंबर. हिच्या घरी आम्ही आलोय गाईस. काय यार तुम्ही एवढा वेळ लावता यार. आम्ही बाईकवर फटफट आलो तुमच्यापेक्षा. हो सगळा पसारा. थांब जरा 2 मिनिटं. हेलाशी बघत बसली माझ्याकडे. बघू पण नको काय कैरी बघितली कैरी असं गाईस माझी मम्मी पागल झाली आहे. कैरी तोडायला गेली आहे गाईस.